मी बाळूमामा भक्त अक्षय. आम्ही बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे आणि आज सकाळ सकाळ खूप महत्त्वाचा विषय झालेला होता बग्यामध्ये. सुरेश भाऊ मोठे आपल्या बग्यामध्ये कायम सेवेला येतात दरवर्षी दुधाच्या घागरीसोबत. त्यांनी सर्व मेंढक्यांचा टावेल टोपी देऊन यथोचित असा सत्कार केलेला. देवाला पण टावेल टोपी दिलेली होती. माझा पण त्यांनी टावेल टोपी देऊन सत्कार केलेला होता आणि खूप सुंदर अशा प्रकारे सर्वजण बग्यामध्ये आपापल्या पद्धतीनं जसं जमल तसं त्या पद्धतीनं सर्वजण सेवा करतात. मेंढक्यांचा उपासाचं पण चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं पण नियोजन चाललेलं होतं. तुंगानानाला पण शाल टोपी दिलेली होती. आमच्या बग्यात तुंगानाना पण सेवेला आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आज दुपारी सर्व आमच्या तळावली लोक म्हणले की आज आपण स्वतः भांडी धुऊया, घासूया, स्वच्छ करून घेऊया. त्यानंतर आम्ही सर्वजण गेलो तिथं. सर्वजण मामा वगैरे, जंजे पाहुणं, बैजा वगैरे, हिरवे दादा, सर्वजणांनी आम्ही स्वच्छ अशी भांडी धुवून घेतली सर्वांनी दुपारी. आणि बाळूमांच्या बकऱ्यात कसं आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा करा, सेवेला इथं महत्त्व आहे. फक्त कोणी लहान नाही, कोणी थोर नाही, कोणी मोठा नाही, कोणी देव, सर्वजण देवाला समसमान, सर्व मामांची लेकरं आहेत. त्यानंतर बकरी पण चरत होती सुंदर अशा रीतीनं. आत्ता संध्याकाळच्या 7-7:30 वाजलेल्या. हे मामा सकाळपासून सेवा करत होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व मेंढके बंधू सुंदर अशा रीतीनं चहा वगैरे पित होते. त्यानंतर आम्ही पण देवाकडे आलो. सुंदर अशी पुजाऱ्यांनी पूजा वगैरे केलेली होती. खूप सुंदर अशा रीतीनं नियोजन चाललेलं असते दररोजच्या दररोज आणि खूप मनाला प्रसन्न असं वाटतं. सर्वांना मानाचा जय बाळूमामा.